गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या 2 नगरसेवकांच्या निवडीवर आक्षेप घेत शिवसेनेच्या पराभूत माजी नगरसेविका कविता सुरेश गायकवाड यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे। याबाबत सुरेश गायकवाड आणि समाजसेवक पप्पू महिंद्रकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली। पत्रकार परिषदेत पॅनल क्रमांक 20 मधून विजयी झालेले भाजपचे प्रधान पाटील आणि नगरसेविका ललिता प्रधान पाटील यांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान सादर केलेल्या शपथपत्रात मालमत्तेची माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आलाय। या संदर्भातील कागदपत्रही पत्रकार परिषदेत सादर करण्यात आली आहेत। भाजप नगरसेवक प्रधान पाटील आणि नगरसेविका ललिता प्रधान पाटील यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी कविता गायकवाड यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती पप्पू महिंद्रकर यांनी दिली आहे। आयोजन करण्यात आलंय, काय कारण आहे? उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 निवडणूकमध्ये माननीय सभापती सुरेश गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सभापती व माजी नगरसेवक कुमारी कविता सुरेश गायकवाड व माजी नगरसेविका होत्या। प्रभाग 20 मध्ये ते प्रभाग 20 मध्ये उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 मधून अनुसूचित जाती ते निवडणुकीसाठी उभ्या होत्या। निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला। त्या अनुषंगाने माननीय माजी नगरसेविका कुमारी कविता सुरेश गायकवाड यांनी जिल्हा न्यायालय इलेक्शन पिटिशन दाखल केला। इलेक्शन पिटिशनमध्ये माननीय न्यायालय केस नंबर 19/26 न्याय प्रविष्ट आहे। त्याच्यात तुम्हाला काय काय निदर्शनास आणून दिलंय तुम्ही? प्रभाग 20 नगरसेवक प्रधान धर्मा पाटील, प्रभाग 20 क व सौ ललिता प्रधान पाटील, प्रभाग 20 ब उल्हासनगर महानगरपालिका उल्हासनगर 5 दुर्गादेवी पाडा उल्हासनगर 5 राहता घर व बंगला यांचा उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीत आहे। त्यांनी नॉमिनेशन फॉर्म मध्ये असं नमूद केलंय की माझा उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीत मालमत्ता नाही व कर निरीक्षक यांनी सुद्धा त्यांच्या पत्रानुसार उल्हासनगर महानगरपालिकेच्या आधारे उल्हासनगर महानगरपालिकेत यांची कर पावती नाही असे लेखी दिलेले आहे। मग आता तुम्हाला काय सापडलंय? आम्हाला एफिडेविट उल्हासनगर महानगरपालिकाच्या नॉमिनेशन फॉर्ममध्ये एफिडेविट पत्र व उल्हासनगर महानगरपालिका कर विभागाने बजावलेली नोटीस ती माहितीच्या अधिकारात काढलेली आहे व पाणी पुरवठा विभागाने प्रभाग 20 नगरसेवक व प्रभाग 20 नगरसेविका प्रधान धर्मा पाटील सौ ललिता प्रधान पाटील यांना नोटीस बजावली आहे। ती प्रत आहे व यांची उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीत महावितरण कंपनीचे लाईट बिल आहे। आता तुम्ही हे सर्व जे काढलेलं आहे ते आयोगाच्या निदर्शनास आणून दिले। उल्हासनगर महानगरपालिका इलेक्शन पिटिशन दाखल आहे। सर्व पुरावे आम्ही सादर करण्यात आले, काही पुरावे सादर करण्यात येतील माननीय न्यायालय यांना।
हे जे तुम्ही MSCB ची बिलं काढलेली आहेत ती कोणत्या पत्त्याची आहेत आणि काय आहे ते? घर आहे, दुकान आहे, काय आहे? उल्हासनगर महानगरपालिका. उल्हासनगर महानगरपालिका कंझ्युमर नंबर बिल ही उल्हासनगर महावितरण कंपनी आहे. उल्हासनगर महावितरण कंपनी यांना वीज पुरवठा करते व यांची कंझ्युमर नंबर आहेत. व ललिता प्रधान पाटील यांची उल्हासनगर महानगरपालिका MSCB वीज पुरवठा करते. उल्हासनगर महानगरपालिके हद्दीत उल्हासनगर 5 आकाश कॉलनीचे लाईट बिल आहे. हे माननीय माजी सभापती सुरेश गायकवाड साहेबांना यांचा अर्ज आहे पाणी पुरवठा विभागाला व कर विभागाला तर त्वरित कारवाई करण्यात यावी, योग्य ती चौकशी करून. पण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी कारवाई करत नाही, नोटीसी बदलून सुद्धा कारवाई झाली नाही. व कर विभागाचे अधिकारी कारवाई करत नाही, नोटीसी बदलून सुद्धा कारवाई करत नाही. नोटिसाची प्रत ही उल्हासनगर महानगरपालिका पाणी पुरवठाची नोटीस, ही कर विभागाची नोटीस. त्या दोन्ही नोटीस मध्ये काय नमूद केलंय? नोटीस मध्ये ही कर विभागाची नोटीस. उल्हासनगर महानगरपालिका कर विभागामार्फत यांचा राहता घर बंगला उल्हासनगर महानगरपालिका दुर्गादेवी पाडा उल्हासनगर 5 या हद्दीत आहे. त्यांनी असेसमेंटसाठी त्यांना सांगितलं की वेळ मागितला आहे, वेळ द्यावा व दिनांक ठरवावं, आम्ही असेसमेंट करून जाऊ. व उल्हासनगर महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग यांनी सांगितलंय नळ जोडणी केलेली आहे, ते आम्हाला पेपर दाखवा, नाही तर आम्ही 7 दिवसाच्या आत तुमच्यावर कारवाई करू. पण कारवाई काय अद्याप झालेली नाही. यांची मागणी काय? आमची मागणी आहे की शपथपत्र नॉमिनेशन फॉर्ममध्ये जे ॲफिडेव्हिट दिलेलं आहे, नगरसेवक पद व नगरसेविका पद रद्द करण्यात यावे. यांनी गेली 15 वर्षापासून नगरसेवकांनी एक जिम्मेदार नागरिक असून कर भरला नाही उल्हासनगर महानगरपालिकेचा. कर पावतीच नाही यांच्या बंगल्याला, राहत्या घराला. व यांनी असं ॲफिडेव्हिट दिलेलं आहे की माझी उल्हासनगर महानगरपालिकेत हद्दीत मालमत्ताच नाही. हे पुरावे सादर करतात, नोटीस सादर करतो. उल्हासनगर महानगरपालिकेने नोटीस दिलेली आहे. त्यांच्यावर योग्य ती चौकशी करून उच्च स्तरावर कारवाई करण्यात यावी. व माननीय न्यायालय आमची विनंती आहे की यांचा नगरसेवक पद व नगरसेविका पद रद्द करण्यात यावे, ही विनंती. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की जे नगरसेवक आणि नगरसेविका आहेत ते करचोर आहेत? हे कर चोर, त्यांना कर पावतीच नाही उल्हासनगर महानगरपालिकेची. कर पावती असेसमेंटसाठी त्यांनी नोटीस दिलेली आहे. आता उल्हासनगर महानगरपालिकेने अधिकाऱ्यांनी ठरवावं तर निष्पन्न करावं यांचं काय आहे. तर नळ जोडणी कनेक्शन केलेलं आहे पाणी पुरवठा विभागामार्फत, पण त्यांनी पाणी पुरवठा विभागाने कारवाई नोटीस दिलेली आहे, पण काय कारवाई केली सध्या अधिकाऱ्यांवर आहे. व अधिकारी तडजोड करतात, कारवाई करत नाही. हे जे त्या तुम्ही टॅक्स पावत्या वगैरे दाखवताय, म्हणजे ह्यांच्याच घराची टॅक्स पावती नाहीये की आजूबाजू पूर्ण परिसराची टॅक्स पावती नाहीये? आजूबाजू परिसराची आम्हाला माहित नाही, पण आजूबाजू परिसर टॅक्स पावते आहेत उल्हासनगर महानगरपालिकेच्या. आजूबाजूचे टॅक्स पावते म्हणजे आजूबाजूचे आहेत सामान्य लोकांच्या, बाकी काय आम्ही त्यांचे टॅक्स पावते काय काढले नाही. पण उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीत DP प्लान नकाशामध्ये त्यांची हद्द आहे व गुगल मॅपमध्ये पण त्यांचा बंगला मातोश्री निवास दाखवतो. कविता गायकवाड यांनी प्रभाग 20 अ मधून निवडणूक लढली, पण तुम्ही अ बद्दल काही पक्ष घेतला नाही आणि क आणि क ला तुम्ही विरोधात करताय, कारण काय? उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे प्रभाग अ मधून निवडणूक लढली तर जो अ मधला उमेदवार आहे त्याची काहीच फॉल्ट नाही आहे. आणि जो ब आणि क आहे, आम्ही माहितीच्या अधिकारात काढलेले का यांनी ॲफिडेव्हिट जो सत्यप्रज्ञापत्र दिलाय, माझी उल्हासनगर महानगरपालिके हद्दीत मालमत्ता नाही, म्हणून आम्ही इलेक्शन पिटिशन जिल्हा सत्र न्यायालयामध्ये माननीय सुरेश गायकवाड साहेब यांच्या अध्यक्षाखाली माननीय नगरसेविका माजी नगरसेविका कविता सुरेश गायकवाड
यांनी इलेक्शन पिटिशन दाखल केलं आहे. या प्रकरणामुळे उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.